नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी भोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण खाजगी कंपनीला कंपनी कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या विशेष सवलती व काही विशेष अधिकार यांचा अभ्यास केला। त्या विशेष सवलती व विशेषाधिकाराच्या अभ्यासानंतर आजचा आपला व्हिडिओ आहे की आपण बघूया या व्हिडिओमध्ये की जर खाजगी कंपनीचं रूपांतरण सार्वजनिक कंपनीमध्ये करायचं आहे तर त्याकरिता आपल्याला कोणत्या अटी किंवा कोणत्या शर्तींचं पालन करावं लागेल किंवा कागदोपत्री कोणता व्यवहार करावा लागेल जेणेकरून खाजगी कंपनी या कंपनी प्रकारांतर्गत कार्यरत असलेली कंपनी पूर्णतः प्रकारामध्ये बदल करून खाजगीतून तिचं रूपांतरण सार्वजनिक मध्ये करता येईल। तर खाजगी कंपनी करिता कायद्याने खूप साऱ्या सवलती व विशेष अधिकार दिलेले आहेत हे आपण अभ्यासलं, परंतु त्या सवलती व विशेष अधिकारांच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक कंपन्यांनी मर्यादित जबाबदारी या तत्वाला मान्यता दिलेली आहे। म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या अंतर्गत मर्यादित जबाबदारी हे तत्व अवलंबिल्या जाते। म्हणजे आपण मर्यादित जबाबदारी याचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जाणता, कारण आपण एका व्हिडिओमध्ये जबाबदारी मर्यादित कशी असते तर भागाच्या दर्शनी मूल्यापर्यंत सुद्धा जबाबदारी मर्यादित राहू शकते। हमी जर एखाद्या रुपयाची घेतली असेल तर तितक्या रुपयापर्यंत हमी दिलेल्या रुपयापर्यंत जबाबदारी मर्यादित राहू शकते। मग या तत्वांचं पालन जेव्हा सार्वजनिक कंपनी प्रकारामध्ये केलं जाते म्हणजे मर्यादित जबाबदारी या तत्वाला अनुसरून सार्वजनिक कंपनी प्रकार कार्यरत असल्या कारणास्तव आजच्या काळामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये किंवा सार्वजनिक कंपनीचं म्हणजे खाजगी कंपनीचं रूपांतरण सार्वजनिक कंपनीमध्ये करण्याच्या वृत्तीत वाढ झालेली आहे असं आपण बघू शकतो। मग मुख्य कारण काय तर मर्यादित जबाबदारीचं तत्व। मग या मुख्य कारणाच्या नंतर आपण हे बघूयात की जर एखादी कंपनी सार्वजनिक कंपनी करायची आहे, एखाद्या कंपनीला रूपांतरण होऊन म्हणजे ती पूर्वी खाजगी आहे आणि आता तिला सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरित व्हायचं आहे तर काय काय गोष्टी कराव्या लागतील। मग इथे मी लिहिलेलं आहे खाजगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतरण करण्याकरिता आपल्याला काही विशेष अटी पूर्ण कराव्या लागतात। मग या अटींपैकी पहिली अट इथे सांगितलेली आहे की घटनापत्रक व नियमावलीत तसा बदल करून ते बदल स्वीकृत करावे लागतात। आता हे मुद्दे समजून सांगायच्या पहिले काही विद्यार्थी तुमच्यापैकी होऊ शकते की ते सायन्स स्ट्रीम मधून आपल्याकडे जसं आपण खाजगी मधून सार्वजनिक मध्ये रूपांतरित कंपनी करतोय तसं त्यांनी 12वी नंतर आपली शाखा बदलवलेली राहू शकते। मग तशा विद्यार्थ्यांकरिता घटनापत्रक काय, नियमावली काय, जे शब्द वारंवार येत आहेत पण त्याचा त्यांना अर्थच माहित नाही तर तशा विद्यार्थी जर आपल्या वर्गात असतील यदा कदाचित तर त्यांच्याकरिता सांगते आहे की जर तसं तर ते समोर आपल्या सेकंड युनिट मध्ये येणारच आहेत पण तोपर्यंत तुम्हाला या बाबी समजाव्यात म्हणजे जिथं वारंवार त्यांचा शब्दप्रयोग केला जातोय त्याकरिता तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी गुगल सर्च करून घ्या म्हणजे तुम्हाला हलकी माहिती त्या संबंधी असेल। जेव्हा आपलं ते सखोल अभ्यास आपल्याला करायचा आहे सेकंड युनिट मध्ये आणि जेव्हा आपलं सेकंड युनिट चालू होईल तेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मी देईन। तोपर्यंत या मुद्द्यांना समजण्याकरिता तुम्ही तिथे गुगल सर्चचा आधार घ्या, ठीक आहे। तर आपली पहिली इथे अट आहे की घटनापत्रक व नियमावलीत तसा बदल करून ते बदल स्वीकृत करावे लागतात। म्हणजे खाजगी कंपनीकरिता आपण बघितलं की खाजगी कंपनीकरिता कंपनी कायद्याने निर्बंधच घातलेली नाही आहे किंवा आहे तरी अगदी अल्पशा प्रमाणामध्ये त्यांच्याकरिता अटी होत्या। मग त्या अटीमधून आपल्याला एका नियमांच्या चाकोरीमध्ये जर जायचं आहे म्हणजे पूर्वी आपल्याकरिता संपूर्ण आकाश उघडं होतं आणि आता जर आपल्याकरिता एक नियमांची एक चौकट तयार केलेली आहे आपलं इतकं मोठं विश्व आपण नियमांच्या चाकोरीत जर बसवायचं असेल तर त्याकरिता सगळ्यात पहिलं नियमांची चाकोरी म्हणजे
घटनापत्रक व नियमावली. कंपनीकरिता नियमावली किंवा घटनापत्रक हे दोन मुख्य कागदपत्र असतात, ज्याच्यामध्ये जर कंपनी काय आहे ही बाहेरच्या विश्वाला जर माहिती द्यायची आहे तर त्याकरिता घटनापत्रक, आणि जर आपल्या कंपनीच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व व्यवहारांकरिता नियम बनवायचे अंतर्गत नियमावली तर ती नियमावली. याकरिता मग आपण घटनापत्रक व नियमावलीमध्ये आपण खाजगीमधून रूपांतरित होऊन सार्वजनिक कंपनीकडे पदार्पण करतोय, याचा आपल्याला तिथे तसा बदल करून तो बदल स्वीकृत करून घ्यावा लागतो. दुसरा मुद्दा आहे भागांच्या हस्तांतरणाला प्रतिबंध करणारी तरतूद नियमावलीमधून काढून टाकावी लागते. खाजगी कंपनी या प्रकारामध्ये कंपनी कार्यरत असते तेव्हा त्या कंपनीवर एक निर्बंध असतो की ती आपल्या भागांच्या खरेदीकरिता सर्वसामान्य जनतेला आवाहन करू शकत नाही. मग आता जेव्हा खाजगीमधून आपण सार्वजनिक मध्ये जातोय तर तिथे आपण जनतेला आवाहन सुद्धा करू शकतो की आमच्या कंपनीच्या भागाच्या खरेदीकरिता तुम्हाला आम्ही आवाहन करीत आहोत. हे आवाहन आपण करू शकतो. त्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती आपले भाग दुसऱ्याला हस्तांतरित सुद्धा करू शकतो. ही विशेषता किंवा हे वैशिष्ट्य सार्वजनिक कंपनीचं आहे, परंतु हे वैशिष्ट्य खाजगी कंपनीमध्ये आपण प्रतिबंधाच्या रूपाने अभ्यासलं होतं. तर तेच प्रतिबंध जर आपण खाजगीमधून सार्वजनिक मध्ये जातोय किंवा खाजगीमधून सार्वजनिक मध्ये परिवर्तित होतोय तर आपल्याला सगळ्यात पहिले हा प्रतिबंध काढून टाकावा लागेल, म्हणजे जेणेकरून आपल्यावर असलेलं बंधन आपण काढतोय आणि ते बंधन काढल्यावर सार्वजनिक कंपनीच्या विशेषतेनुसार किंवा वैशिष्ट्यानुसार कार्यरत होण्याची आपल्याला तिथे मुभा मिळेल. म्हणून सगळ्यात पहिलं कार्य की भागांच्या हस्तांतरणाला खाजगी कंपनीमध्ये जो प्रतिबंध घालण्यात आला होता तो प्रतिबंध आपल्याला तिथे काढून टाकायचा आहे. आणि त्या प्रतिबंध काढल्याची म्हणजे आता आमच्या भागांच्या हस्तांतरणावर प्रतिबंध नाही ही तरतूद आपल्याला नियमावलीमध्ये नमूद करावी लागेल किंवा तिथे तसं दर्शवावं लागेल नियमावलीच्या अंतर्गत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे कंपनीची असाधारण सामान्य सभा बोलवावी लागेल. जेव्हा एवढ्या महत्त्वाचा निर्णय अगदी आपण कंपनीचा प्रकारच बदलवतोय म्हणजे आपल्या कार्याची संपूर्ण कार्यप्रणाली ही तब्दील होणार आहे, बदलणार आहे, परिवर्तित होणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कंपनीच्या म्हणजे आपल्या कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांना असाधारण सामान्य सभा बोलवून या जी क्रिया आपण करतोय परिवर्तनाची त्या क्रियेसंबंधी माहिती द्यावी लागेल. या ज्या आपण कागदोपत्री किंवा नियमावलीमध्ये किंवा आपल्या सर्व प्रकारामध्ये परिवर्तन करतो या सर्व प्रकारांची त्यांना सूचना द्यावी लागेल, या कार्यांची सूचना द्यावी लागेल. याकरिता आपल्याला एका असाधारण सामान्य सभेचं आयोजन करावं लागेल आणि हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. अटींच्या अंतर्गत आपल्याला ही प्रत्येक अट पूर्ण करत जायची आहे. जेव्हा या प्रत्येक अटीची पूर्तता कंपनीद्वारे केल्या जाईल आणि त्या अटीच्या पूर्ततेतून निघालेला निष्कर्ष म्हणजे खाजगी कंपनीचं रूपांतरण सार्वजनिक मध्ये झालंय असं आपण म्हणू शकतो. तर तिसरी अट आपली होती की कंपनीची असाधारण सामान्य सभा अनिवार्य रूपाने बोलवावी लागेल. त्याच्यानंतरची अट आहे माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यास व कंपनीचे भाग व कर्जरोखे खरेदी संबंधी जनतेस आवाहन करण्यास प्रतिबंध करणारी तरतूद कंपनीच्या नियमावलीमधून काढून टाकावी लागेल. हाच मुद्दा आपण भाग हस्तांतरणाच्या वेळेस थोडा अभ्यासला की आपण कंपनीच्या म्हणजे खाजगी कंपनीच्या प्रकारामध्ये जनतेला आपल्या भागांच्या खरेदीकरिता आवाहन करू शकत नाही, माहिती पत्रक प्रसिद्ध करत नाही, सर्वसाधारण जनतेमध्ये माहिती पत्रकाचं प्रकाशित करून ते वाटत नाही. मग या सगळ्या क्रियांवर असलेलं बंधन किंवा प्रतिबंध कुठे नमूद केलेला आहे तर नियमावलीमध्ये खाजगी कंपनीच्या. तर जिथे जिथे खाजगी कंपनीच्या अंतर्गत नियमांवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत किंवा प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत तिथे तिथे आपल्याला ते प्रतिबंध हटवून इथले जे प्रतिबंध होते ते सार्वजनिक कंपनीच्या वैशिष्ट्यांमध्ये मोडतात. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जनतेला आपण भाग खरेदीसाठी आवाहन पण करतो, माहिती पत्रक पण प्रकाशित करतो. तर इथल्या प्रतिबंधांना सगळ्यात पहिले आपल्याला हटवावं लागेल जेणेकरून सार्वजनिक कंपनीच्या वैशिष्ट्यांचा आपल्याला लाभ घेता येईल. म्हणून कंपनीच्या नियमावलीमधून
माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यावर प्रतिबंध घालण्यात आलं होतं आणि कंपनीच्या भागांच्या खरेदीकरिता अथवा कर्ज रोख्यांच्या खरेदीकरिता कंपनीकडून जनतेला जे आवाहन करता येत नव्हतं त्यावरून सुद्धा प्रतिबंध हटवण्याकरिता पहिली कायदेशीर केलेली प्रक्रिया म्हणजे नियमावलीतून हे प्रतिबंध काढून टाकणे ही अट आपल्याला पूर्ण करावी लागेल। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे माहिती पत्रक किंवा त्याऐवजी सादर करण्यात येणारे निवेदन 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे। मग आता आपण प्रतिबंध हटवला, पूर्वी आपल्याला खासगी कंपनीच्या नियमानुसार माहिती पत्रक प्रकाशित करता येत नव्हतं, परंतु आता सगळ्यात पहिले आपण प्रक्रिया तीच केली की जे जे निर्बंध आपल्यावर लादण्यात आले आहेत ते हटवले। मग त्या निर्बंधांना हटवल्याच्या नंतर म्हणजे निर्बंध हटवून झाल्याच्या नंतर जे बंधनं आपल्याला पूर्वी होती त्या बंधनांच्या साखळ्या तोडून आता आपल्याला ती प्रक्रिया करण्याकरिता सुरुवात करावी लागेल। मग सुरुवात आपण कुठून करूया, तर सगळ्यात पहिले आपल्याला आपलं माहिती पत्रक तयार करावं लागेल, ते बनवावं लागेल। आणि जर ते माहिती पत्रक तसं तर माहिती पत्रक बनवणे अनिवार्य आहे, पण त्याऐवजी सादर करण्यात येणारे निवेदन सुद्धा आपण म्हणजे 30 दिवसांच्या आत निवेदन दिलं आणि त्याच्या काही कालावधीपर्यंत माहिती पत्रक तयार केलं अशी सुद्धा आपल्याला तिथे मुभा दिलेली आहे। म्हणून इथे सांगितलं आहे की माहिती पत्रक किंवा म्हणजे 95% माहिती पत्रकच आणि जर नाही होत आहे तर त्याऐवजी सादर करण्यात येणारे निवेदन 30 दिवसांच्या आत आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागेल। त्याच्यानंतरची अट आहे की विशेष ठरावाची प्रत, वाढविलेल्या भांडवला संबंधीचे विवरण आणि सुधारित नियमावलीची प्रत निर्दिष्ट शुल्कासह नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते। जसं या मुद्द्याच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की अगदी जे निर्बंध होते त्यांना हटवून आपण नवीन प्रक्रियेकरिता सुरुवात करतोय, तर अगदी आपण माहिती पत्रक पहिले नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलं। आता त्याच्यानंतरची आपली प्रक्रिया आहे की विशेष ठरावाची प्रत, ज्या ठरावामध्ये खासगी कंपनीचं रूपांतरण सार्वजनिक मध्ये करण्याचा निर्णय घेऊन त्या निर्णयावर सगळ्यांनी हमी भरलेली आहे अशा विशेष ठरावाची प्रत, त्यामध्ये कायदेसंमत सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण केलेले आहेत, या सगळ्यांचा अंतर्भाव विशेष ठरावाच्या प्रतीमध्ये। मग दुसरा, वाढविलेल्या भांडवला संबंधीचे विवरण। आता आपण सार्वजनिक कंपनीतून पदार्पण केलंय, खासगी कंपनीतून पदार्पण केलं सार्वजनिक कंपनीमध्ये, आणि सार्वजनिक कंपनीची सर्वात महत्त्वाची विशेषता म्हणजे आपण जनतेला आवाहन करतोय भाग खरेदी करण्याकरिता। म्हणजे इथे भांडवलाच्या ज्या दिशा आहेत किंवा भांडवलाची जी एक आपण सर्कल म्हणू किंवा ज्याला आपण आकार म्हणू, तो आपल्या इथल्या याच्यापेक्षा थोडा मोठा होईल। मग ते जे आपल्या दिशा विस्तारित झाल्या किंवा आपल्या शाखा विस्तारणाचं कार्य, भांडवलाच्या शाखा विस्तारणाचं कार्य खासगी मधून सार्वजनिक मध्ये जाण्याच्या वेळी जे झालं त्याची सुद्धा आपल्याला विवरण द्यावं लागते की खासगी कंपनीच्या अंतर्गत आमचं भांडवल इतकं होतं, परंतु जेव्हा आम्ही सार्वजनिक मध्ये रूपांतरण केलं, सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरित झालो, त्या रूपांतरणाच्या नंतर जर वाढविलेल्या भांडवला संबंधी किंवा आपण भांडवल वाढविलेलं आहे तर त्याचं विवरण सुद्धा तिथे जोडवावं लागतं किंवा जोडावं लागतं। त्याच्यानंतर आणि सुधारित नियमावलीची प्रत। आता सुधारित नियमावली म्हणजे काय, तर पहिलेच्या नियमावलीमध्ये घटनापत्रक व नियमावली जी आपली पहिलेची होती त्या नियमावलीमध्ये माहिती पत्रकाच्या प्रसिद्धीवर बंधन होतं, जनतेला आवाहन करण्यावर बंधन होतं। मग आताच्या नियमावलीमध्ये हे बंधन आहे का, तर नाही। मग जेव्हा आपली पूर्वीची नियमावली वेगळी आणि आताची नियमावली वेगळी आहे, तर आपण जे जे बदल किंवा जे जे चेंजेस सद्य परिस्थितीमध्ये सार्वजनिक कंपनीचं जेव्हा नावारूपास येत आहोत तेव्हा केलेला आहे, त्या बदलानंतर नवीन जी सुधारित आवृत्ती तयार झालेली आहे ती सुधारित आवृत्तीची प्रत म्हणजे सुधारित नियमावलीची प्रत
आपल्याला निर्दिष्ट शुल्कासह म्हणजे जितकं काही शुल्क नोंदणी अधिकाऱ्याकडे निर्दिष्ट केलं असेल की इतके इतके पैसे द्यायचे आहेत, त्या निर्दिष्ट शुल्कासह अधिकाऱ्याजवळ नोंदणी अधिकाऱ्याजवळ आपल्याला सादर करावी लागते। ही अट आपली फायनल आहे, ज्यामध्ये आपण बघा या ज्या सगळ्या प्रक्रिया इथे केल्या आहेत ना, आपण या पूर्ण अटी पूर्ण करत असताना या पूर्ण अटी करून म्हणजे सभा घेतली, मग या सभेच्या अंतर्गत पूर्ण निर्बंध हटवलीत, मग ते सगळी प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला या 3 वेगवेगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत आणि ते फायनल तयार करून नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करायचं आहे, ज्यामध्ये विशेष ठरावाची प्रत एक आहे, दुसरं वाढविलेल्या भांडवला संबंधीचं विवरण आहे आणि तिसरं आपली सुधारित नियमावली आहे। आता सुधारित नियमावली का जमा करायची, तर ज्यामध्ये सर्व नवीन बाबी आहेत, तर नवीन व्यवसाय कंपनी प्रकाराकरिता नवीन माहिती तिथे जावी म्हणून, आणि आपल्याला जुन्या निर्बंधांचं काहीही आता घेणं देणं नाही, हे सुद्धा तिथे नवीन सुधारित नियमावली दर्शवते। तर आपला हा आजचा एक भाग ज्यामध्ये आपण खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरण करण्याच्या अटी इथे आपण अभ्यासल्या। तर या सार्वजनिक कंपनीच्या अटीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करत आहोत, तर या अटींच्या पूर्ततेनंतर म्हणजे या सगळ्या अटींची पूर्तता माझ्याद्वारे करण्यात आली, मग या अटींच्या पूर्ततेनंतर मी जर पूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तर मी खाजगी कंपनीमधून सार्वजनिक कंपनी या रूपाने केव्हा ओळखल्या जाऊ शकते किंवा माझी कंपनी खाजगी कंपनीमधून सार्वजनिक कंपनीमध्ये केव्हा पदार्पण केलेलं आहे असं जाहीर केलं जाईल, याचे सुद्धा काही आपल्याला विशेष मुद्दे सांगितलेले आहेत। जेणेकरून पहिला मुद्दा जर आपण इथे अभ्यासाला निघालो, तर त्यामध्ये असं म्हणणं आहे की कंपनी कायद्यानुसार एक वा त्यापेक्षा जास्त कंपन्यांनी खाजगी कंपनीच्या वसूल झालेल्या भांडवलाच्या 25% कमी भांडवल जर धारण केलं नसेल, तर ती खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून ओळखली जाईल। म्हणजे अट साधारण लक्षात ठेवायची आहे की एक अथवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांनी खाजगी कंपनीच्या वसूल झालेल्या भांडवलाच्या 25% भांडवल धारण केलं नसावं, तेव्हाच ती कंपनी खाजगी कंपनीमधून सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरित झाली असं आपण म्हणू शकतो। कारण या अटींच्या पूर्ततेनंतर आपला मुद्दा आहे की या परिस्थितीमध्ये खाजगी कंपनीला सार्वजनिक कंपनी मानलं जाईल। तर आपण पहिली परिस्थिती अभ्यासलेली आहे। त्यानंतर दुसरी परिस्थिती काय आहे की ज्या तारखेला खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनी होईल, म्हणजे ज्या दिवशी या सगळ्या अटींची पूर्तता होऊन शिक्कामोर्तब झालं की आपली खाजगी कंपनी सार्वजनिक मध्ये रूपांतरित झालेली आहे, त्या दिवशी पासून किंवा त्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे सार्वजनिक कंपनी झाल्याची माहिती द्यावी लागेल। म्हणजे आपल्या ठरावानंतर आपण जेव्हा हा प्रकार करण्यासाठी, हे कार्य करण्यासाठी तयार आहोत, त्या तारखेपासून म्हणजे आपल्या सार्वजनिक कंपनीमध्ये पदार्पण करण्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत ही माहिती आपल्याला उघडकीस आणायची आहे। सार्वजनिक कंपनी झाल्यासंबंधीचे नोंदणी अधिकाऱ्याकडे सर्व दस्तावेज जमा करायचे आहेत आणि तेव्हाच आपण खाजगीमधून कायद्यान्वये म्हणजे कायदेशीर रूपाने खाजगी कंपनीतून सार्वजनिक मध्ये ट्रान्सफर झालाय किंवा कंपनी प्रकार बदललेला आहे आणि तो पूर्णत्वास गेलेला आहे असं आपण तिथे म्हणू शकतो। त्याच्यानंतर तिसरी अट आहे नोंदणी अधिकारी खाजगी कंपनीच्या, मग आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे ही माहिती नमूद करायला गेलो किंवा केली 3 महिन्याच्या आत की आम्ही खाजगी मधून सार्वजनिक मध्ये पदार्पण करू इच्छितो। मग खाजगी कंपनीच्या नावामध्ये काय होतं की खाजगी मर्यादित म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड तिथे नमूद करणे अनिवार्य प्रक्रिया होती, पण आता खाजगी मर्यादित मधून म्हणजे प्रायव्हेट कंपनीचं रूपांतरण पब्लिक कंपनीमध्ये होतंय, तर नावामध्ये सुद्धा बदल करावा लागेल। जसं इथलं निर्बंध आपण हटवलं, तसं नावासंबंधी जे निर्बंध आहे की प्रायव्हेट लिमिटेड लावावंच लागेल।
लागेल ते निर्बंध आपल्याला सुद्धा तिथे हटवावं लागेल. मग हे हटवेल कोण? तर खाजगी कंपनीच्या नावातील खाजगी हा शब्द नोंदणी अधिकाऱ्याद्वारे गाळल्या जाईल व त्याची नमूद घटनापत्रकात केली जाईल. म्हणजे तसा बदल घटनापत्रकामध्ये केलं जाईल. म्हणून आपला तिसरा मुद्दा आहे की नोंदणी अधिकारी खाजगी कंपनीच्या नावातील खाजगी हा शब्द गाळून घटनापत्रकामध्ये तसा बदल करेल. आणि जेव्हा असा बदल होईल म्हणजे अगदी सुरुवात नावापासून होईल की खाजगी मर्यादित मधून खाजगी हा शब्द वगळला जाईल. म्हणजे खाजगी कंपनी प्रकारामधून आपण सार्वजनिक कंपनी या प्रकारामध्ये आलेलो आहोत. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे खाजगी कंपनीचे रूपांतरण सार्वजनिक कंपनीत झाल्यावर 30 दिवसाच्या आत कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागेल व ते माहिती पत्रक प्रसिद्ध करून नोंदणी अधिकाऱ्याकडे ते सादर करावं लागेल. आता काही ज्या इथल्या अटी आहेत त्याच अटींची इथे पुन्हा पुनरावृत्ती झालेली आपण बघतोय. जसं माहिती पत्रकासंबंधी इथे सुद्धा 2 मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त इथे काळ मर्यादा सांगितलेली नव्हती की किती दिवसामध्ये जमा करायचा आहे, तर ती काळ मर्यादा आपल्याला इथे मिळते की खाजगी कंपनीचं रूपांतरण जेव्हापासून आपण सार्वजनिक मध्ये झालंय असं समजतो त्या दिवशीपासून 30 दिवसांच्या आत ताबडतोब आपल्याला माहिती पत्रक तयार करून नोंदणी अधिकाऱ्याकडे ते जमा करावं लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खाजगी कंपनी या प्रकारामधून जर सार्वजनिक कंपनी प्रकारामध्ये कंपनी कार्यरत होऊ इच्छिते तर त्याकरिता तिला कोणत्या अटींची पूर्तता करावी लागेल व त्या अटींच्या पूर्ततेसोबत कायदेशीर कोणत्या कागदपत्रांची जोड नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल याचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. जोपर्यंत माझा नेक्स्ट व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तुम्हाला याच बाबींचा अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.